या सृष्टीत जेव्हा अधर्म वाढतो, जेव्हा माणूस निसर्गाला विसरतो आणि जेव्हा अन्न, पाणी, करुणा या गोष्टी लोप पावू लागतात, तेव्हा देव केवळ मंदिरात बसून राहत नाही, तो आई बनून पृथ्वीवर अवतरतो. ही कथा आहे आई शाकंभरी देवीची, जिने उपाशी जगाला अन्न दिलं, कोरड्या भूमीला हिरवळ दिली आणि राक्षसांच्या अहंकाराला चिरडून टाकलं. खूप प्राचीन काळाची ही गोष्ट आहे. एकदा पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला. नद्या आटल्या, पाऊस थांबला, शेती कोमेजली, अन्नधान्य संपलं, लोक उपासमारीने मरू लागले. आई आपल्या लेकराला छातीशी धरून रडत होती. वडील आपल्या कुटुंबासाठी अन्न शोधत जंगलात भटकत होते, पण कुठेही एक दाणा धान्य नव्हता. देवालये होती, पण देवापुढेही हात जोडून लोक म्हणत होते, देवा, आम्हाला मार, पण उपाशी मरू देऊ नको. हा दुष्काळ नैसर्गिक नव्हता. दुर्गम नावाच्या महाबलाढ्य दानवाने ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं होतं की माझा वध कोणताही देव, मानव किंवा शस्त्र करू शकणार नाही. या वरदानाच्या अहंकारात दुर्गम दानवाने सर्व वेद चोरून नेले आणि त्यांना समुद्राच्या तळाशी लपवून ठेवलं. वेद नष्ट होताच यज्ञ थांबले, धर्म लोप पावला, देवतांची शक्ती क्षीण झाली आणि पर्जन्यदेवही क्रुद्ध झाले. दुष्काळ वाढतच गेला. अखेर इंद्र, वरुण, अग्नी, वायू सर्व देवता एकत्र जमल्या. त्यांनी जगन्मातेची आराधना सुरू केली. हे देवी, तूच आमची माता, तूच सृष्टीची रक्षक, कृपा कर, नाहीतर हे जग नष्ट होईल. देवतांची प्रार्थना ऐकून आदिशक्तीने अवतार घेण्याचा निर्णय घेतला. एका दिवशी हिमालयाच्या पर्वतात एक दिव्य प्रकाश प्रकट झाला. त्या प्रकाशातून एक मातृस्वरूप देवी प्रकट झाली. डोळ्यात करुणा, चेहऱ्यावर मातृत्व, शरीरातून हिरवळीचा सुगंध. देवांनी विचारलं, माते, तुझं नाव काय? देवी हसून म्हणाली, मी शाकंभरी आहे. शाक म्हणजे भाजी आणि अंभरी म्हणजे धारण करणारी. मी अन्न देणारी माता आहे. देवीने पृथ्वीवर पाऊल ठेवताच चमत्कार घडू लागले. कोरड्या जमिनीतून भाज्या उगवू लागल्या, फळझाडे आपोआप फुलू लागली, शेतं हिरवीगार झाली. देवीच्या शरीरातूनच काकडी, गाजर, रताळी, भोपळे, धान्य उत्पन्न होऊ लागलं. लोक आश्चर्याने म्हणाले, ही देवी नाही, ही तर आमची आई आहे. उपाशी लोकांना अन्न मिळालं. रडणाऱ्या मातांच्या चेहऱ्यावर हसू आलं. मुलांच्या डोळ्यात पुन्हा जीवन चमकू लागलं. लोक देवीसमोर नतमस्तक झाले. आई, आम्हाला कधीच सोडू नकोस. तेव्हाच देवी म्हणाली, जोपर्यंत माझे भक्त निसर्गाचा सन्मान करतील, तोपर्यंत मी त्यांच्यासोबत असेन. अन्न परत आल्याचं पाहून दुर्गम दानव संतापला. त्याने देवीवर आक्रमण केलं, पण देवी शस्त्रांनी नव्हे तर निसर्गशक्तीने युद्ध करत होती. वेली दानवाला बांधून टाकू लागल्या, काटेरी झुडपांनी त्याला जखडून ठेवलं. शेवटी देवीने त्रिशूळाने त्याचा वध केला. वेद पुन्हा परत आले आणि धर्म पुनःस्थापित झाला. देवीने लोकांना वरदान दिलं, जो मला भाजी, धान्य, अन्न अर्पण करेल, तो कधीच उपाशी राहणार नाही. तेव्हापासून शाकंभरी देवी अन्नपूर्णेचा अवतार मानली जाते. आजही नवरात्री, पौर्णिमा, शाकंभरी जयंती या दिवशी देवीला भाजी, फळे, धान्य अर्पण केलं जातं. कारण देवीला सोनं नको, तिला हवा असता भक्ती आणि कृतज्ञता. या कथेचा अर्थ खूप खोल आहे. अन्नाचा अपमान करू नका, निसर्गाची पूजा करा. अहंकाराचा अंत अटळ आहे. आईचं रूप देवात आहे. आज जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, दारिद्र्य असेल किंवा मन अस्वस्थ असेल, तर शाकंभरी मातेचं स्मरण करा. कारण जी देवी उपाशी जगाला अन्न देते, ती तुमचं आयुष्यही नक्की समृद्ध करेल. जय शाकंभरी माता. अशाच आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला रोज नवनवीन कथा ऐकायला मिळतील. कलियुगाचा काळ होता.
शहरं उंच इमारतींनी भरलेली होती. रस्त्यांवर